नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसएससी कडनं म्हणजेच सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जेवढ्याही जाहिराती येतात त्या एसएससी कडनं पब्लिश केल्या जातात. स्टाफ सिलेक्शन कमिशन आपण त्याला म्हणतो. सेंट्रल गव्हर्नमेंटची एक खूप महत्वाची जाहिरात आलेली आहे. 8 तारखेपासून म्हणजेच कालपासून ही जाहिरात ओपन झालेली आहे. नोटिफिकेशन आलेलं आहे आणि 7 मे पर्यंत फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे. सो फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झालेली आहे. आता या एक्झामसाठी तुम्ही जर प्रिपेअर करत असाल किंवा तुम्हाला जर येणाऱ्या या एक्झामसाठी पात्र व्हायचं असेल किंवा फॉर्म भरायचा असेल तर मला सांगायचं की पात्रता काय असावं लागेल. मग या व्हिडिओच्या माध्यमातून ही जी जाहिरात आली ज्याला आपण CHSL म्हणतो म्हणजेच कंबाइंड हायर सेकंडरी लेवल एक्झामिनेशन, नावामध्येच त्याच्यात मिनिंग आहे तुमचं शिक्षण काय असावं लागेल. साधारणतः 12वी हे तुमचं शिक्षण असावं लागेल, पण 12वी प्लस कोणते विषय असावे लागतील, आर्ट, कॉमर्स, सायन्स किंवा काय असावं लागतं त्याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. या CHSL कडनं जवळपास 3 वेगवेगळ्या पोस्ट साठीची ही ऍड आलेली आहे आणि ह्या पोस्ट जर आपण बघितल्या तर ग्रुप C आणि ग्रुप D च्या पोस्ट आहे, ज्यामध्ये वेतन श्रेणी पण तुम्हाला मी दाखवतो. साधारणतः 25-26 हजारापासून किंवा 30 हजारापासून स्टार्ट आहे तर साधारणतः 40 हजारापर्यंत इनिशियल सॅलरी तुम्हाला मिळते. या एक्झामची तुम्ही तयारी काय करावी तर सेंट्रल गव्हर्नमेंटची जी जागा असते, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या फॅसिलिटीज असतात त्या पण तुम्हाला या पोस्ट बरोबर मिळत असतात. या वर्षभरामध्ये या एखादी पोस्ट आपण सेंट्रल गव्हर्नमेंटची जर घेतली आणि त्याच्याबरोबर अजूनही पुढच्या एक्झामची आपण तयारी करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा की आपल्या हातात आता काय आहे, काय मिळू शकतं हे जास्त महत्वाचं आहे. ते जर तुम्ही आता हातात पाडून घेतलं म्हणजे कुणाच्या बाबतीत ज्यांच्या बॅकग्राऊंड थोडंसं वीक आहे, इकॉनॉमिकल वीक आहे, फिजिकल वीक आहे किंवा सपोर्ट थोडासा वीक आहे, एकट्याला स्टडी करावं लागतात, डिसिजन मेकिंग एकट्याला घ्यावं लागतात, बरेचसे वर्ष झालं एक पण आपल्या हातात पोस्ट नाहीये, बऱ्याचशा वर्षापासून अभ्यास करतोय पण पोस्ट नाहीये, त्याची वेगळी कारणं असू शकतात. सो तुम्हाला ही ऍड खूप चांगली असणार आहे आणि तुम्ही जर बघितलं तर या जाहिरातीसाठी फी स्ट्रक्चर पण फक्त 100 रुपये आहे. 100 रुपयात तुम्ही ह्या पोस्टच्या अगेन्स्ट फॉर्म भरू शकता. इव्हन दो महिलांना तर फीच नाहीये. सो काही महिला उमेदवार असेल त्यांना मी सजेस्ट करेल की तुम्ही सुद्धा या एक्झामचं प्रिपरेशन तुमचं ऑलरेडी काही अंशी झालंय, फक्त थोडंसं ते टॉपिक तुम्हाला या SSCच्या माध्यमातून करायचे. सो थोडासा वेळ तुम्हाला जर भेटला तर कदाचित या एक्झामच्या माध्यमातून तुम्ही ही पोस्ट पण घेऊ शकता. 3500 प्लस जागेंची ही व्हॅकन्सी असणार आहे. सो लगेच तयार लागा. या तयारीसाठी महाराष्ट्रामध्ये एकमेव इग्नाइट अकॅडमी तुमच्या बरोबर असणार आहे. कारण हा सगळा अनुभव बघता यामध्ये जे सब्जेक्ट आहे, जे टॉपिक आहे, टायर 1, टायर 2, टायर 3 अशा 3 टप्प्यात एक्झाम होणार आहे. ह्या 3 टप्प्यावरती तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमी एकमेव महाराष्ट्रामध्ये आहे आणि ही एक्झाम तुम्ही मराठीमध्ये पण देऊ शकणार आहात. त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हळू दाखवतोय. याची पूर्ण सिरीज माझ्याकडनं चालणार आहे इग्नाइट अकॅडमीच्या या युट्यूबच्या माध्यमातून. सो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं म्हणजेच आमचा पुढचा व्हिडिओ असतो. शक्यतो या व्हिडिओच्या कमेंटला तुमचे काही अजून प्रश्न असतील म्हणजे सांगितल्यानंतर राहिले असेल तर कमेंटमध्ये टाका, त्याच्यावरती अभ्यास करून पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येऊ. सो ही जाहिरात नोटीस आलेली आहे. जाहिरातीसाठी वेबसाईट तुम्ही जर बघितली तर ssc.gov.in ह्या वेबसाईटवरती ही जाहिरात आलेली आहे आणि ही जाहिरात आउट झाली 8/4/2024 8 एप्रिल पासून आणि फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे 7 मे 2024. फॉर्म भरण्याची पूर्ण प्रोसेस आम्ही तुम्हाला या चॅनलवरती शो करणार आहोत. त्यानंतरच फॉर्म भरा. फॉर्म भरताना काय काय माहिती लागते, काय काय डॉक्युमेंट लागतात त्याचा पण व्हिडिओ येईल. अजून तुमच्याकडे जवळपास 30 दिवसांच्या पलीकडे दिवस आहे. 7 मे लास्ट डेट आहे. तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही या कालावधीमध्ये काढू शकता आणि फॉर्म भरू शकता. सो हे लक्षात घ्या. ही एक्झाम कधी होऊ शकते त्याने दिले बघा. डेट्स ऑफ शेड्यूल फॉर टायर 1 म्हणजे टायर 1 ची एक्झाम जी असणार ज्याला कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईपची एक्झाम असणार आहे. ही एक्झाम होणार आहे जून जुलै 2024. मग आता जर विचार केला तुम्ही एप्रिलमध्ये आहात, एप्रिल नंतर मे, जून आणि जुलै म्हणजे साधारणतः 2.5-3 महिने तुमच्या हातात मिळू शकतात. या 2.5-3 महिन्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे. सिलेबस पण मी पुढे दाखवणार आहे. ही टायर 1 ची एक्झाम आहे. टायर 2 ची जी एक्झाम आहे ती पण कम्प्युटर बेस आहे. तिची डेट फक्त ते अजून अनाऊन्स केलेली नाहीये, ती अनाऊन्स करते. सो यासाठी आता अजून त्यांनी मुद्दा काय सांगितलं बघा. डेट्स ऑफ विडोज ज्या विधवा स्त्रिया असतील फॉर ऍप्लिकेशन फॉर्म करेक्शन अँड ऑनलाईन पेमेंट, तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला करेक्शन जर करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा 10/5 पासून ते 11/5 या 2 डेट किंवा 48 तासामध्ये तुम्ही करेक्शन करू शकणार आहात. सो तो एक मुद्दा लक्षात घ्या.
सो ही फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झालेली आहे. 8 तारखेपासून चालू आहे, 7 मे पर्यंत तारीख आहे. आता यामध्ये 3 वेगवेगळ्या पोस्ट आहेत. त्यातलं पहिली जी पोस्ट आहे ना ती आहे लोअर डिव्हिजन क्लर्क, ज्याला आपण काय म्हणतो LDC, लोअर डिव्हिजन क्लर्क. त्याच पोस्टला अजून एक नाव आहे ज्युनियर सेक्रेटेरियट असिस्टंट, ज्याला आपण JSA म्हणतो. पे स्केल जर बघितलं तर लेवल 2 चं पे स्केल आहे 19,900 पासून 63,200 पर्यंत. साधारणतः तुम्हाला 25,000 पासून ही सुरुवात आहे, 25,000 पासून सुरुवात आहे. आणि इतर जे तुम्हाला फॅसिलिटीज आहे, ज्याला आपण म्हणूया की मेडिकल फॅसिलिटी असतात, मेडिकल फॅसिलिटी आहे. त्यानंतर तुम्हाला जे 7th पे नुसार जे एक्स्ट्राचे भत्ते असतात ते सुद्धा तुम्हाला लागू होतात. हे सगळं जर ऍड केलं, क्वार्टर पण असतात गव्हर्नमेंटचे, हे सगळं जर ऍड केलं तर तुम्हाला ते जर ऍड केलं तर साधारणतः 35-40,000 पर्यंत सॅलरी स्टार्टिंग होऊन जाते. मेडिकलच्या फॅसिलिटी तुमच्या फॅमिलीचे आई वडिलांना पण लागू असतात. सो ह्या फॅसिलिटी सगळ्यांनाच लागू आहे. डेटा एंट्री ऑपरेटर ज्याला आपण DEO म्हणतो, त्यामध्ये लेवल 1 जे आहे त्या लेवल 1 to 4 साठी 25,500 पासून 81,900 पर्यंत म्हणजे 35,000 पासून सॅलरी सुरुवात आहे. आणि लेवल 5 साठी तुम्हाला 29,200 पासून 92,300 म्हणजे साधारणतः 40,000 पर्यंत सॅलरी स्टार्टिंग आहे. तिसरं पद आहे डाटा एंट्री ऑपरेटरचा. डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड A चं पद आहे. त्यामध्ये इथे फक्त डाटा एंट्री ऑपरेटर आहे लेवल 1 to 4 आणि 5. इथे मात्र ग्रेड A आहे. पे लेवल जी बघितली इथं पे लेवल 4 25,500 पासून 81,100 पर्यंत पे स्केल याच्यामध्ये. असे 3 वेगवेगळ्या पोस्ट आहे. याबद्दल आपण जर बघितलं तर व्हॅकन्सी किती अपेक्षित आहे, अजून डिटेल्स व्हॅकन्सी आलेले नाहीये, पण येतील अप्रॉक्सिमेट त्यांनी सांगितली 3,712 व्हॅकन्सी असणार आहे. सो पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये भारताच्या अगेन्स्ट ह्या जागा असतात. प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या त्यात डिस्ट्रीब्यूट करून दिलेल्या असतात. सो तुम्ही महाराष्ट्राचे जरी असेल तर तुम्ही वेगळ्या राज्यामध्ये फॉर्म भरू शकता. एक्झाम ही तुम्हाला हवी ती लँग्वेज मध्ये देऊ शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर फॉर्म भरताना गुजरातचा फॉर्म भरताय, राजस्थानचा भरताय, MP चा भरताय, गोव्याचा भरताय, कर्नाटकचा भरताय, पण मात्र एक्झाम मराठीत तुम्ही देऊ शकता. सो डोंट वरी, एक्झाम मराठीत देता येते तुम्हाला. आणि व्हॅकन्सी ह्या कुठे बघायला मिळतात तुम्हाला ssc.gov.in यावरती गेला कॅन्डिडेट कॉर्नरवरती टेंटेटिव्ह व्हॅकन्सी इथे येणार आहे, अजून आलेल्या नाही. स्टेट वाईज पण असतात, झोन वाईज पण त्या दिलेल्या असतात. आता यासाठी पात्रतेचा पहिला निकष आहे एज लिमिट. आता एज लिमिट कधीपर्यंत तर 1 ऑगस्ट 2024 पर्यंत हे येणारे डेट आहे. त्यामध्ये तुमचं एज किती असावं लागतं, तुमचं एज असावं लागतं साधारणतः बघा मिनिमम असावं लागतंय 18, मॅक्सिमम असावं लागतं 27. 18 ते 27 या वयोगटात तुम्ही मोडत असाल तर फॉर्म भरू शकता. म्हणजेच काय, तुमचा जन्म 2 ऑगस्ट 1997 ते 1 ऑगस्ट 2006 दरम्यान झालेला असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. मॅक्सिमम 27 वर्षापर्यंत. आता याच्यामध्ये पण सवलत आहे का वयामध्ये, तर यस वयामध्ये सवलत आहे कॅटेगरीनुसार. तुम्ही जर बघितलं तर SC ST ला जर आपण बघितलं तर त्यामध्ये 5 वर्ष सवलत आहे, म्हणजे जवळपास हे 32 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. OBC असाल तर 3 वर्ष सवलत आहे, जवळपास 30 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तुम्ही जर दिव्यांग असाल म्हणजे अंध अपंग असाल आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला 10 वर्षापर्यंत म्हणजेच 37 वर्षापर्यंत सवलत आहे. तुम्ही जर दिव्यांग असाल आणि OBC चे असाल तर तुम्हाला 13 वर्ष जवळपास 40 वर्षापर्यंत सवलत आहे. तुम्ही दिव्यांग असाल SC ST चे असाल, दिव्यांग SC ST चे असाल तर तुम्हाला 15 वर्ष जवळपास हे 13 आणि 2 अजून वाढवलंय तर 42 वर्षापर्यंत सवलत आहे. एक सर्व्हिसमॅन तुम्ही जर असाल तर तुमची जेवढी सर्व्हिस झाली त्यामध्ये ती इयर डिडक्ट करून जे वय मर्यादा तुमच्या कॅटेगरीनुसार आहे त्यानुसार फॉर्म भरू शकता. डिफेन्स पर्सन असाल तर 3 वर्ष तुम्हाला पण आहे. डिफेन्स पर्सन डिसेबल असाल तर 8 वर्ष आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई जर असाल आणि 3 वर्ष तुम्ही कंटिन्यू जर सेंट्रल गव्हर्नमेंटची सर्व्हिस केली असेल तर तुम्हाला 40 वर्षापर्यंत सवलत आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचे सिव्हिलियन एम्प्लॉई हु हॅव रेंडर नॉट लेस दॅन 3 इयर रेग्युलर, तुम्ही जर रेग्युलर केलं असेल तुम्ही SC ST कॅन्डिडेट असाल तर 45 वर्षापर्यंत सवलत आहे. आणि ज्या विधवा महिला आहे, विडो आहे, डिवोर्स झाला आहे किंवा सेपरेट राहतात न्यायानुसार त्यांना 35 वर्षापर्यंत सूट देण्यात आलेली आहे. आणि विडो असतील, डिवोर्स झाला असेल, SC ST असाल 40 वर्षापर्यंत तुम्हाला सवलत आहे. ह्या एज मध्ये तुम्ही जर बसत असाल तर फॉर्म भरू शकता. दुसरं आहे शिक्षण. आता तिन्ही पदांचा विचार केला तर तिघांसाठीचं शिक्षण थोडासा डिफरन्स त्याच्यामध्ये आहे. तो काय डिफरन्स आहे,
पहिला म्हणजे तुम्हाला डेटा एंट्री ऑपरेटर, ज्याला आपण डीओ म्हणतो किंवा त्याला आपण डीओ ग्रेड ए म्हणतो बघा. डीओ पण वेगळा आहे, ग्रेड ए पण वेगळे आहे, दोघांच्या पे स्केल वेगवेगळा आहे. डेटा एंट्री ऑपरेटर आणि ग्रेड ए यांना मिनिमम यांना काय क्वालिफिकेशन लागतं, तर यांचं जॉब लोकेशन काय असेल, मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन अँड मिनिस्ट्री ऑफ कल्चर. यामध्ये तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल या डिपार्टमेंटला, ह्या 2 पदांसाठी फॉर्म जर भरायचा असेल तर तुमचं 12वी तर लागतच लागतं, पण त्याच्यामध्ये तुमचा सायन्स स्ट्रीम असावं लागते आणि त्यातल्या त्यात तुमचं मॅथमॅटिक्स असावं लागतं. इन शॉर्ट सांगायचं म्हटलं तर तुम्हाला 12th सायन्स लागतं आणि यामध्ये मॅथमॅटिक्स विषय कंपल्सरी असावा लागतो 12वीला. त्याला आपण म्हणतो ना पीसीएम ग्रुप आहे. पीसीएम म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स असणं गरजेचं, फिजिक्स केमिस्ट्री नसेल तरी चालतंय, पण मॅथ असणं गरजेचं आहे. त्याच्याशी इक्विव्हलंट तुमचं एज्युकेशन असावं लागतं या 2 पदासाठी ह्या डिपार्टमेंटमध्ये. दुसरं काय, सेम पद आहे, दुसरं पद आहे बघा एलडीसी, बरोबर आहे. एलडीसी आणि जेएसए आपण जे आता मगाशी बघितलं, एलडीसी जेएसए पद आणि डीओ डेटा एंट्री ऑपरेटरची सेम वरची 2 पदं आहेत. फक्त हे जे डिपार्टमेंट तुम्हाला मी आता सांगितले, हे डिपार्टमेंट जर सोडले 8.1 मधले डिपार्टमेंट सोडले तर उर्वरित ठिकाणी ह्या चौघांसाठी म्हणजेच एलडीसी किंवा जेएसए, डीओ किंवा डीओ ग्रेड 1 यांसाठी शिक्षण लागते तुम्हाला 12th स्टँडर्ड लागतंय. म्हणजे 12वी कोणतंही चालतंय, म्हणजे आर्ट, कॉमर्स, सायन्स. त्यांनी मेन्शन इथे केलेलंच नाही काही. इथे कसं मेन्शन आहे सायन्स, मात्र इथे तुम्हाला 12वीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. 12वीचा आर्टचा, कॉमर्सचा, सायन्सचा विद्यार्थी. त्याच्याशी इक्विव्हलंट तुमचं जर डिप्लोमा जरी झाला असेल ना तरी तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात, कारण त्यांनी सांगितलं इक्विव्हलंट एक्झामिनेशन फ्रॉम रेकग्नाइज बोर्ड ऑर युनिव्हर्सिटी. नंतर द कॅन्डिडेट हू हॅव अपियर्ड 12वी. आता जे विद्यार्थी असे की जे 12वीला आता अपियर्ड आहेत ते विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकतात. त्या बेसवर फक्त त्यांचं काय दिलंय, एसेन्शियल क्वालिफिकेशन ऑन ऑर बिफोर द कट ऑफ डेट 1 ऑगस्ट 2024च्या आत तुमचा रिझल्ट आला पाहिजे, तो पॉझिटिव्ह आला पाहिजे. आय थिंक सो तुमचा रिझल्ट पॉझिटिव्ह येऊ शकतो आणि 1 ऑगस्टच्या आत लागेल पण रिझल्ट. सो अपियर विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकतात. सायन्स स्ट्रीमचे असाल तर वेल अँड गुड, तुम्ही सगळ्यांसाठी फॉर्म भरू शकता. फक्त इथे मॅथ लागतंय हा एवढा विषय सोडला तर सगळ्यांसाठी तुम्ही ऍप्लिकेबल आहात. तिसरा मुद्दा यामध्ये आहे ऍप्लिकेशन फी काय असणार. याची ऍप्लिकेशन फी जर आपण बघितली तर फक्त 100 रुपये तुम्ही फॉर्म भरू शकता. मात्र ज्या वुमन कॅन्डिडेट आहे अँड कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू शेड्यूल कास्ट, एससी आणि एसटी विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी म्हणजेच दिव्यांग अँड एक्स सर्व्हिसमॅन एलिजिबल फॉर रिझर्वेशन आर एक्झम्प्टेड फ्रॉम पेमेंट ऑफ फीज. तुम्हाला वुमन जर असाल, महिला असेल तर तुम्हाला फी भरायची गरज नाहीये. आणि जे दिव्यांग उमेदवार आहे जे एससी आणि एसटी कॅन्डिडेटचे आहे त्यांना पण फ्री आहे आणि एक सर्व्हिसमॅन सुद्धा इथे फी भरायची गरज नाहीये. नंतरचा मुद्दा आहे शारीरिक चाचणी याच्यामध्ये आहे का, तर नाही. तुमची फिजिकल इफिशियन्सी टेस्ट तुमची मैदानी चाचणी होणार नाहीये आणि तुमची फिजिकल मेजरमेंट म्हणजे शारीरिक क्षमता किंवा शारीरिक चाचणी पण होणार नाही. मेजरमेंट म्हणतो आपण, पात्रता म्हणतो, उंची, हाईट, त्यानंतर चेस्ट, त्यानंतर वजन वगैरे काहीच बघितलं जाणार नाही. फक्त एक्झाम आणि डायरेक्ट सिलेक्शन आहे. सो इथे तुमचं टायर 1, टायर 2, टायर 3 अशी एक्झाम होणार. आता या पदासाठी काही ठिकाणी तुम्हाला टायपिंगचं सर्टिफिकेट पण लागतं. जिथे डेटा एंट्री ऑपरेटर आहे ना, टायपिंग सर्टिफिकेट लागतं. ते कसं लागतं, ते कसे होणार एक्झाम, ते पुढच्या सिरीजमध्ये मी तुम्हाला सांगतो. टायपिंग सर्टिफिकेट काही पदांसाठी लागतं, ते पुढच्या सिरीजला सांगतो. पण अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कळवा. सो ह्या विद्यार्थ्यांना ही चांगली संधी आहे. 3500+ जागेंसाठीची जाहिरात आलेली आहे. अजून काही माहिती लागली असेल तर नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक पण करत चला, चॅनल शेअर पण करत चला, सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं पुढच्या व्हिडिओमधनं येणार आहे. आता जाता जाता या संदर्भातली जाहिरात, या संदर्भातली बॅच इग्नाइट अकॅडमीकडनं लॉन्च झालेली आहे. फक्त 999 फीज मध्ये ही बॅच तुमच्यासाठी असणार आहे. आपली पूर्ण टीम यावरती काम करत आहे. खाली स्टोर लाईनला पण नंबर फिरतोय, बॅच बद्दल माहिती पण येते. सो डायरेक्ट कॉल करा, विशेष माहिती घ्या आणि तुम्ही जर इथे पात्र असाल तर लगेच तयारीला सुरुवात करा, कारण तुमच्या बरोबरचे कॉम्पिटिटर ऑलरेडी कामाला लागलेले आहे. ह्या नवीन वर्षात त्यांनी पहिलं पाऊल टाकलेलं आहे. या नवीन वर्षात तुम्हाला सुद्धा सरकारी नोकरी मिळण्याची ही चांगली संधी आहे. नक्की याचा फायदा करा. काही प्रश्न असेल तर नक्की आमच्यापर्यंत कळवा. आमच्या टीमचे नंबर पण खाली तुम्हाला स्क्रोल लाईनवर दिसत असतील. 8888 या नंबरला आपण कॉल करून माहिती घेऊ शकता. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.